झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेनेनं पुकारलेल्या पालघर बंदला सुरुवात झाली आहे। बंदला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालाय। पालघरच्या बाजारपेठेतली सर्व दुकानं बंद आहेत। बाजारात सर्वत्र शुकशुकाट आहे। शहरातली रिक्षा आणि इतर खासगी वाहतूक पूर्णपणे बंद आहे। आज सार्वजनिक सुट्टी असल्यानं शाळा आणि महाविद्यालय देखील बंद आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। फेसबुक प्रकरणात हायकोर्टानं न्यायदंडाधिकाऱ्यांची बदली केली। या बदलीच्या निषेधार्थ पालघर कोर्टातील वकील संघटनेनं आज कामबंद आंदोलन पुकारलं आहे। बंद जो पुकारला सरकारच्या निषेधार्थ पुकारलेला आहे। पोलिसांवरती केलेली कारवाई ह्याचा आम्ही निषेध केलेला आहे। बंद 100% बंद आहे। अख्खा तालुका सर्व बाजारपेठी बंद आहेत। लोकांनी चांगला उत्स्फूर्ताचा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। शिवसेनेने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। आपण उभे आहोत पालघरची मुख्य बाजारपेठ असलेल्या ह्या माहीम रस्त्यावर। आपण बघू शकता पूर्ण दुकाने इथे बंद आहेत। त्याचबरोबर हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याने नेहमीच वर्दळ बघायला मिळते। तर रस्त्यावर आपण बघू शकता पूर्ण शुकशुकाट दिसतो। इथे रिक्षा बंद आहेत, खासगी वाहनही बंद असलेली आपल्याला दिसू शकतात। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे हे जे समोर आपण बघू शकता हे धडा हॉस्पिटल आहे, ज्या हॉस्पिटलवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता। त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त इथे मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला दिसतोय। पोलीस ठिकठिकाणी अशा पद्धतीने तैनात आहेत। पोलीस आपली जे काम आहे ते चोख करत आहेत। एकूणच पालघरमध्ये ह्या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळतो। झी 24 ताससाठी कॅमेरामॅन हुसेन खानसह हर्षद पाटील, पालघर। झी 24 तास एक पाऊल पुढे।